स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण अगदी ताजा मटारपासून खूप कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी चमचमीत आणि झणझणीत मटारची लपतपीत अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर त्यासाठी मी इथे ताजेच मटार घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे, कारण मटार थोडासा जाडसर आहे हे पहा। तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता मी गॅसवरती कढई ठेवणार आहे आणि एक 3 ते 4 मिनिट याला आपण एक उकळी येऊ देऊयात। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण घालून घ्यायचं आहे, साधारणतः एक चमचा आणि वरती थोडंसं मी मीठ घातलेलं आहे। आता आपण हे 3 ते 4 मिनिट छान असे उकळून घेऊयात। हे पहा, एक 2 ते 3 मिनिट मटार असा चांगला उकळलेला आहे। मी गॅस बंद करते आणि आता आपण हे थंड करायला ठेवूयात। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। त्यासाठी आपल्याला लागेल थोडासा लसूण, आलं, सुक्या खोबऱ्याचे काप लागतील, आपल्याला हिरवी मिरची लागेल आणि ही कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। जिरे लागेल, मोहरी लागेल, थोडीशी हळद, धणे पावडर, चवीनुसार मीठ, हिंग लागेल आणि फोडणीसाठी तेल लागेल। आणि हे मटारचे दाणे स्वच्छ गरम पाण्यातून काढून मी घेतलेले आहेत पाणी निथळून, आणि कढीपत्ता लागेल आपल्याला। आता आपण खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची यांचं एक दाटसर असं वाटण बनवून घेऊयात। मी वाटण बनवून घेतलेलं आहे, हे पहा या पद्धतीने पाणी न घालता मी वाटण बनवलेलं आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपण त्यामध्ये एक पळी आणि वरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात। अगदी थोडंसं तेल घालायचं आहे, खूप जास्त तेल घालायचं नाही। आणि आता आपले हे तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये आपण घालूयात मोहरी, थोडेसे जिरे, जिरं आपलं चांगलं तडतडलं की मग त्यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे। कढीपत्ता, आणि हे वाटण आहे बनवलेलं, सुकं खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचं हे हिरवं वाटण आहे ते घालून घेऊयात आपण या पद्धतीने। आणि आता हे बारीकच गॅस ठेवायचा आहे, नाहीतर वाटण हे करपण्याची शक्यता असते। आपण लाल तिखट, काळा मसाला वगैरे या वाटणातल्या भाज्या नेहमी बनवतो। आज मी कांदा, टॅमॅटो न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली हिरवी मिरचीचं वाटण बनवून अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी दाखवत आहे। आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया, थोडीशी हळद, धने पावडर घालूयात थोडी, 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घातलेली आहे। आणि आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। हे आता आपण मसाले छान असे यामध्ये परतायचे आहेत। मसाले परततानाचा वास खूप छान येतो बघा। आपण हे आपले मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये अगदी थोडंसं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया, म्हणजे आपले मसाले करपणार नाही। हे आपले आता वाटण छान असे आपण 1 मिनिटभर असे परतून घेऊयात। हिरवी मिरची, लसूण, आलं वगैरे हे छान असे परतून घेऊयात। हे पहा, आपले वाटण छान असे आता परतून झालेले आहे। आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात, चवीनुसार घाला मीठ। आता हे मीठ देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे छान परतूयात। आता आपण हे मटारचे दाणे आहे ते घालून घ्यायचे आहेत। आपण हे 2 ते 3 मिनिट गरम पाण्यामध्ये उकळी आणली होती आणि
नंतर पाणी काढून त्यातलं स्वच्छ धुवून घेतलेले होते. त्यामुळे आता शिजायला काय फार वेळ लागणार नाही ही भाजी. मटार जरा जाडसर होते त्यामुळे मी जरा एक उकळी घेऊ दिली होती. आता आपण हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण आता पाणी घालून घेऊया. भाजी तुम्हाला सुकीच हवी असेल तर जास्त पाणी घालू नका, थोडंच पाणी घाला. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून घ्या आणि हे व्यवस्थित मिक्स करूया. आणि ही भाजी आपली आता साधारणतः 3 ते 4 मिनिट अशी होऊ देऊया. हे पहा, आता आपली भाजी शिजून झालेली आहे. आपण चेक करूया. आपले वाटाणे मऊसूद शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया. हे पहा, आता आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.